त्या रात्री मुसळधार पाऊस सुरू होता. नोकरी गेल्यामुळं मी खूप तणावात होतो. नदीच्या पुलावर शांत बसून माझ्या आयुष्याचा विचार करत होतो. मनात अनेक प्रश्न होते आणि तेवढ्यात अचानक समोरून एक भरधाव फोर व्हीलर आली. काही क्षणात गाडीचा ताबा सुटला आणि ती पुलाच्या कठड्याला धडकून थेट नदीत कोसळली. मी घाबरून पुलावरून खाली वाकून पाहिलं. पाण्यात बुडणाऱ्या त्या कारमधून कोणीतरी मदतीसाठी धडपडत होतं. मी लगेच नदीत उडी मारली आणि जेव्हा मी त्या कारच्या काचेजवळ गेलो, तेव्हा आतमध्ये एका घाबरलेल्या तरुणीचा चेहरा मला दिसला. पण त्या रात्रीनंतर माझ्या आयुष्यात असं काही घडलं ज्याची मी कधीही कल्पनाही केली नव्हती. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माझं नाव विवेक आहे. मी एका मोठ्या शहरात राहतो. त्या शहराच्या एका कोपऱ्यात असलेल्या छोट्याशा झोपडपट्टीमध्ये आमचं छोटंसं घर आहे. त्या घरात मी, माझी आई, माझी छोटी बहीण असा आमचा छोटासा परिवार राहतो. माझे बाबा आता या जगात नाहीत. आज 3 वर्ष झाली त्यांना जाऊन. पण आजही घराच्या प्रत्येक कोपऱ्यात त्यांची आठवण जिवंत आहे. बाबा जिवंत होते तेव्हा आमचं आयुष्य जरी श्रीमंत नव्हतं तरी सुखाचं होतं. घरात हसू होतं, समाधान होतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सुरक्षिततेची भावना होती. पण एका अपघातात बाबांचं अचानक निधन झालं आणि एका क्षणात आमच्या आयुष्याचा पाया कोसळला. त्यावेळी माझं शिक्षण सुरू होतं. मी ग्रॅज्युएशन करत होतो. पण बाबांच्या जाण्यानंतर माझं अभ्यासात मन लागत नव्हतं. पुस्तक समोर उघडी असायची, पण डोळ्यासमोर फक्त आईचा थकलेला चेहरा आणि बाबांचं भविष्य दिसायचं. हळूहळू घरची परिस्थिती बिकट होत गेली. आईनं दुसऱ्यांच्या घरी धुणी भांडी, झाडलोट, स्वयंपाक अशी कामं करायला सुरुवात केली. सकाळी लवकर घराबाहेर पडणारी आई रात्री थकून भागून घरी यायची. तिच्या चेहऱ्यावर पडलेले चिरे आणि चेहऱ्यावर थकलेलं हसू पाहिलं की माझं मन आतून तुटून जायचं. तरीही ती मला नेहमी एकच सांगायची, विवेक, तू फक्त शिक्षण पूर्ण कर, एक दिवस सगळं बदलून जाईल. आईच्या त्या शब्दांमुळे मी स्वतःला सावरलं, खूप मेहनत घेतली आणि शेवटी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. त्यानंतर मला एका कंपनीमध्ये नोकरी मिळाली. पगार जास्त नव्हता, पण घरात पुन्हा आनंद परत यायला लागला. आईच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागलं. बहिणीच्या शिक्षणाची फी वेळेवर भरली जाऊ लागली. मला वाटलं होतं आता आयुष्य हळूहळू रुळावर येत आहे. पण नशिबाला कदाचित अजून आमची परीक्षा घ्यायची होती. अचानक कंपनी तोट्यात गेली आणि एक दिवस सर्व कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आलं. त्या यादीत माझंही नाव होतं. हातात एक छोटासा कागद घेऊन आम्हाला बाहेर काढण्यात आलं. त्या दिवशी कंपनीच्या गेट बाहेर उभा राहून मला असं वाटत होतं, जणू पुन्हा एकदा आयुष्य माझ्या हातातून निसटत आहे. गेल्या आठवड्याभरापासून मी सतत नोकरी शोधत होतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत फिरत होतो. हातात फाईल्स घेऊन इंटरव्ह्यू देत होतो. पण अनुभव कमी असल्यामुळं कोणीही मला काम द्यायला तयार नव्हतं. काही ठिकाणी तर सरळ सांगितलं जायचं की सध्या कंपनीमध्ये कर्मचारी कमी केले जात आहेत. हे ऐकून मन अजून खचत होतं. घरची परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होत चालली होती. आईनं पुन्हा दुसऱ्यांच्या घरी कामं वाढवली होती. तिचं वय वाढत होतं, पण जबाबदाऱ्या कमी होत नव्हत्या. बहिणीचं शिक्षण थांबू नये म्हणून मी स्वतःच्या तब्येतीकडेही दुर्लक्ष करत होतो. आणि हे सगळं पाहून माझ्या मनावरचं ओझं वाढत चाललं होतं. त्या दिवशी मी खूप तणावात होतो. डोकं काम करत नव्हतं. मनात हजारो विचार चालू होते. जर नोकरी मिळाली नाही तर घर कसं चालणार? आईला अजून किती त्रास सहन करावा लागणार? रात्रीचे जवळपास 9 वाजले होते. आईनं बनवलेलं जेवण मी थोडंसं खाल्लं, कारण घास घशाखाली उतरत नव्हता. मग शांतपणे घराबाहेर पडलो. आमच्या घरापासून काही अंतरावर एक मोठा नदीचा पूल होता. त्या पुलावर जाऊन मी कठड्यावर बसलो. आकाशात काळेकुट्ट ढग जमले होते. थंड वारा वाहत होता. नदीचं पाणी प्रचंड वेगानं वाहत होतं. आजूबाजूला फारसं कोणी नव्हतं. शहराच्या लांबवरच्या लाईट्स पाण्यावर चमकत होत्या. मी मात्र पूर्णपणे विचारांमध्ये हरवून गेलो होतो. काही वेळातच पावसाला सुरुवात झाली. मोठमोठे थेंब अंगावर पडू लागले. माझे कपडे पूर्ण भिजले, पण मला त्याची काहीच पर्वा नव्हती. माझ्या डोळ्यातून वाहणारे अश्रू त्या पावसात मिसळून जात होते. त्या काळोख्या रात्री मला स्वतःचं आयुष्य त्या नदीसारखं भरकटलेलं वाटत होतं. आणि अचानक दूरवरून एका गाडीचा जोरात हॉर्न ऐकू आला. मी भानावर आलो. समोरून एक मोठी पांढरी फोर व्हीलर भरधाव वेगानं पुलाच्या दिशेनं येत होती. त्या गाडीचा वेग खूप जास्त होता. पावसामुळे रस्ता ओला झाला होता. गाडी नियंत्रणाबाहेर गेल्यासारखी वाटत होती.
काही सेकंदातच ती गाडी माझ्याजवळ आली आणि अचानक जोराचा आवाज आला. गाडी पुलाच्या कठड्याला धडकली. सगळीकडे काचेचे तुकडे उडाले आणि पुढच्या क्षणी ती गाडी थेट नदीमध्ये कोसळली. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. काही क्षण मला काही सुचत नव्हतं. त्या अंधाऱ्या रात्री नदीमध्ये पडलेली ती गाडी हळूहळू पाण्यात बुडत होती. मला स्पष्ट दिसत होतं की आता कोणीतरी अडकलं आहे. त्या क्षणी माझ्या मनात फक्त एकच विचार आला, त्यांना वाचवलं पाहिजे. मी लगेच पुलाच्या कठड्यावरून खाली वाकून पाहिलं. पाण्यात बुडबुडे येत होते. गाडीचा अर्धा भाग अजून वर दिसत होता. पावसाचा जोर वाढत चालला होता. नदीचा प्रवाह प्रचंड होता. पण त्या क्षणी मला स्वतःच्याही जीवाचीही पर्वा नव्हती. मी पटकन पुलावरून नदीत उडी मारली. थंडगार पाण्याचा जोरदार फटका अंगावर बसला. काही क्षण श्वास घ्यायलाही त्रास झाला. पण मी कसाबसा पोहत त्या गाडीच्या दिशेनं जाऊ लागलो. शहराच्या लाईट्स दूरवर चमकत होत्या, पण नदीत काळोख जास्त होता. फक्त पांढऱ्या रंगामुळे ती गाडी थोडीफार दिसत होती. मी गाडीच्या जवळ पोहोचलो तेव्हा माझे हात थरथरत होते. मनात भीती होती, पण कोणाचा तरी जीव वाचवायचा होता. मी पाण्यात बुडी मारून गाडीचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केला, पण सर्व दरवाजे जवळजवळ लॉक झाले होते. नदीचं पाणी वेगानं गाडीमध्ये शिरत होतं. आत कोणीतरी मदतीसाठी धडपडत असल्याचा हलकासा आवाज मला ऐकू येत होता. आणि त्या क्षणी मला जाणवलं, आजपर्यंत मी माझ्या आयुष्याशी हार मानायचा विचार करत होतो, पण कदाचित नियतीनं मला इथे कोणाचं आयुष्य वाचवण्यासाठीच आणलं होतं. आणि जेव्हा मी माझा चेहरा त्या कारच्या काचेजवळ नेला तेव्हा मला आत एक चेहरा दिसला. एक तरुणी. ती जीव वाचवण्यासाठी धडपडत होती. तिच्या डोळ्यांमध्ये प्रचंड भीती होती. ती आतून सतत काचेवर हात मारत होती. नदीचा प्रवाह खूप वेगाने वाहत होता आणि ती कार हळूहळू पाण्याबरोबर पुढे सरकत होती. पावसाचा आवाज, प्रचंड नदीचा प्रचंड प्रवाह आणि त्या तरुणीच्या मदतीसाठी सुरू असलेल्या धडपडीमुळे माझं हृदय जोरात धडधडत होतं. मी पूर्ण ताकदीनं कारचा दरवाजा ओढण्याचा प्रयत्न करू लागलो, पण पाण्याच्या आत असल्यामुळे शरीराला जास्त ताकद लावणं कठीण जात होतं. तरीही मी हार मानली नाही. त्या क्षणी माझ्या मनात फक्त एकच गोष्ट होती, या मुलीला काहीही करून वाचवायचं. मी पुन्हा एकदा पूर्ण जोर लावून दरवाजा खेचला आणि अचानक आश्चर्यकारकरित्या तो दरवाजा उघडला गेला. दरवाजा उघडताच पाण्याचा जोर आतमध्ये गेला आणि त्या तरुणीचा थरथरणारा हात बाहेर आला. मी एक क्षणाचाही विचार न करता तिचा हात घट्ट पकडला. तिचा तो नाजूक, थंड पडलेला हात अजूनही भीतीनं थरथरत होता. ती पूर्णपणे घाबरलेली होती. मी तिला पाण्याच्या वर खेचलं. काही क्षण ती धापा टाकत फक्त श्वास घेण्याचा प्रयत्न करत होती. त्या अंधाऱ्या रात्रीतही तिचा चेहरा मला स्पष्ट दिसत होता. तिच्या डोळ्यात भीती, वेदना आणि जगण्याची धडपड दिसत होती. पाऊस अजूनही जोरात कोसळत होता. नदीचा प्रवाह आम्हाला पुढे ढकलत होता, पण मी तिचा हात सोडला नाही. मी एका हातानं पोहत आणि दुसऱ्या हातानं तिला पकडून हळूहळू नदीच्या काठाकडे घेऊन जाऊ लागलो. काही वेळानं आम्ही कसाबसा काठावर पोहोचलो. दोघेही पूर्ण भिजलो होतो. माझा श्वास जोरात चालू होता आणि ती तरुणी अजूनही भीतीनं थरथरत होती. बाहेर येताच ती अचानक रडू लागली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती माझ्याकडे पाहत थरथरत्या आवाजात म्हणाली, तुम्ही वेळेवर आला नसता तर आज माझं काही खरं नव्हतं. तुम्ही नसता तर मी वाचलेच नसते. तिच्या आवाजात कृतज्ञता होती, भीती होती आणि अजूनही मृत्यूच्या सावटातून बाहेर आल्याची धडधड होती. मी शांतपणे म्हणालो, इथून जवळच माझं घर आहे. पावसात उभं राहू नका, माझ्या घरी चला. ती काही क्षण मागे वळून तिच्या नदीत अर्धवट बुडालेल्या फोर व्हीलरकडे पाहत राहिली. तिच्या चेहऱ्यावर काहीतरी विचित्र दुःख दिसत होतं, जणू त्या गाडी बरोबर काही मोठी गोष्ट मागे राहिली होती. पण पाऊस खूप वाढत चालला होता, त्यामुळे आम्ही दोघं माझ्या घराच्या दिशेनं चालू लागलो. माझं घर जवळच असल्यामुळं काही मिनिटात आम्ही तिथे पोहोचलो. त्यावेळेपर्यंत रात्रीचे जवळ 10 वाजले होते. आई आणि माझी छोटी बहीण माझी वाट पाहत बसल्या होत्या. मी इतका उशीर का केला याची त्यांना काळजी वाटत होती. आम्ही दोघं दरवाजापर्यंत पोहोचताच आईनं दरवाजा उघडला आणि माझ्या बाजूला उभी असलेली ती अनोळखी तरुणी पाहून काही क्षण ती फक्त आमच्याकडे पाहतच राहिली. कारण माझ्याबरोबर अशी एखादी श्रीमंत घरातली दिसणारी मुलगी ती पहिल्यांदाच पाहत होती. आई लगेच म्हणाली, अरे विवेक, कुठे होतास इतका वेळ आणि पावसात पूर्ण भिजून आलास? आम्ही किती काळजी करत होतो. आणि ही मुलगी कोण आहे? मी काही क्षण शांत राहिलो, कारण मलाही तिच्याबद्दल काही माहिती नव्हतं.
मग मी फक्त एवढंच म्हणालो, आई आधी त्यांना आत घे. आईनं लगेच परिस्थिती ओळखली. ती पटकन आत गेली आणि 2 टॉवेल घेऊन आली. एक माझ्या हातात दिला आणि दुसरा त्या तरुणीला. मग तिला प्रेमानं दुसऱ्या खोलीत घेऊन गेली. मी बाहेर उभा राहून माझे केस कोरडे करू लागलो. पण माझ्या डोक्यात सतत एकच विचार फिरत होता. ही तरुणी कोण असेल? एवढ्या मोठ्या गाडीतून रात्री एकटी कुठे जात होती? तिचा चेहरा, तिच्या डोळ्यांमधली भीती आणि तिचं शांत राहणं मला खूप विचित्र वाटत होतं. काही वेळानं मी कपडे बदलून पुन्हा खोलीत आलो आणि काही क्षण माझे पाय जागीच थांबले. कारण ती तरुणी आता माझ्या आईची साधी साडी नेसून समोर उभी होती. तिचे ओले केस अजूनही थोडेफार भिजलेले होते. आईनं तिला व्यवस्थित टॉवेलनं केस पुसायला मदत केली होती. इतक्या साध्या कपड्यांमध्येही ती खूप सुंदर दिसत होती. पण तिच्या चेहऱ्यावर अजूनही भीती स्पष्ट दिसत होती. माझी छोटी बहीण हे सगळं आश्चर्यानं पाहत होती. त्या तरुणीचं अंग अजूनही थंडीनं थरथरत होतं. ती अजूनही धक्क्यातून पूर्णपणे बाहेर आली नव्हती. तिच्या डोळ्यात सतत भीती फिरत होती. ती फारसं बोलत नव्हती. आई लगेच किचनमध्ये गेली. काही वेळातच गरमागरम चहाचा सुगंध घरभर पसरला. त्या थंड वातावरणात तो चहा जणू थोडासा आधार वाटत होता. आईनं 4 कप चहा आणले. पहिला कप तिनं त्या तरुणीच्या हातात दिला. ती तरुणी काही क्षण कपाकडे पाहत राहिली. मग हळूहळू तिनं कप हातात घेतला. तिचे हात अजूनही थरथरत होते. ती कधी आईकडे पाहत होती, तर कधी माझ्याकडे. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच भावना होती. जणू आयुष्यात पहिल्यांदाच तिला असा साधा पण मनापासून मिळालेला आधार मिळत होता. आईनं दुसरा कप मला दिला. मग बहिणीला आणि स्वतःसाठी एक कप घेतला. आम्ही सर्वजण शांतपणे बसून चहा पित होतो. बाहेर अजूनही मुसळधार पाऊस सुरू होता. घराच्या पत्र्यावर पडणाऱ्या पावसाचा आवाज संपूर्ण वातावरण अजून गंभीर बनवत होता. चहाचे 2-3 घोट घेतल्यानंतर त्या तरुणीच्या चेहऱ्यावर थोडंसं समाधान दिसायला लागलं. तिच्या अंगात ऊब आली असावी, कारण आता ती हळूहळू घरात इकडे तिकडे पाहू लागली. आमचं छोटंसं घर, भिंतीवरचे जुने फोटो, कोपऱ्यात ठेवलेली पुस्तकं आणि साधं पण प्रेमानं भरलेलं वातावरण, ती सगळं शांतपणे पाहत होती. मग आईनं माझ्याकडे पाहत विचारलं, विवेक, आता तरी सांगशील का ही मुलगी कोण आहे? तेव्हा मी नदीवर घडलेला संपूर्ण प्रकार आईला सांगितला. आई आणि माझी बहीण दोघीही स्तब्ध होऊन ऐकत होत्या आणि ती तरुणी फक्त शांतपणे खाली मान घालून बसली होती. मी शेवटी आईला म्हणालो, आई, खरं सांगू, मला अजूनही यांचं नाव माहिती नाही. आईनं एकदा त्या तरुणीकडे प्रेमानं पाहिलं आणि मी देखील तिच्याकडे पाहत शांत आवाजात विचारलं, मॅडम, तुम्ही कोण आहात? आणि मग त्या तरुणीनं हळूहळू स्वतःला सावरत शांत आवाजात सांगितलं, माझं नाव संजना आहे. शहरात आमची खूप मोठी कंपनी आहे. मी एका महत्वाच्या मीटिंगवरून घरी जात होते. पण अचानक गाडीचा ब्रेक फेल झाला. मी खूप वेळ हॉर्न वाजवत होते. समोरून गाड्या बाजूला व्हाव्यात म्हणून प्रयत्न करत होते. पण पाऊस खूप होता आणि ब्रिजवर रस्ता ओला झाला होता. गाडी नियंत्रणाबाहेर गेली आणि थेट पुलाच्या कठड्याला धडकून नदीत कोसळली. खरंच बरं झालं तुम्ही वेळेवर आलात, नाहीतर आज माझं काही खरं नव्हतं. हे बोलताना तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. ती अजूनही घाबरलेली होती. मृत्यूच्या दारातून परत आलेली माणसं जशी शांत बसतात तशी ती बसली होती. मग ती अचानक म्हणाली, तुमच्याकडे फोन आहे का? मला बाबांना फोन करायचा आहे. माझ्याकडे एक साधा मोबाईल होता. तो चार्जिंगला लावलेला होता. माझ्या बहिणीनं पटकन तो आणून दिला. तिच्या हातात दिला. संजनानं थरथरत्या हातानं नंबर डायल केला. काही क्षणात समोरून तिच्या वडिलांचा आवाज आला असावा, कारण ती अचानक रडायला लागली. बाबा, मी ठीक आहे, पण माझ्या गाडीचा अपघात झाला. मी नदीत पडले होते. ते घडलेले सगळा प्रकार सांगत होती आणि मध्येच माझ्याकडे पाहत होती. जणू अजूनही तिला विश्वास बसत नव्हता की ती जिवंत आहे. फोन ठेवून झाल्यावर माझ्या आईनं तिच्याशी प्रेमानं बोलायला सुरुवात केली. आईनं स्वतःची आणि आमच्या घराची ओळख करून दिली. हा माझा मुलगा विवेक आणि ही त्याची छोटी बहीण संजना. शांतपणे आमच्या घराकडे पाहत होती. छोटंसं घर, भिंतीवरचे जुने रंग, कोपऱ्यात ठेवलेली पुस्तकं, छोटंसं किचन आणि गरिबी असूनही घरात असलेली माणुसकी. ती बहिणीशी थोडंसं हसून बोलली, आईशी बोलली. तिच्या त्या नाजूक ओठातून निघणारा प्रत्येक शब्द खूप सभ्य आणि प्रेमळ होता. ती श्रीमंत घरातली असावी तरी तिच्या वागण्यात अजिबात गर्व नव्हता आणि कदाचित म्हणूनच मला तिच्याबद्दल एक वेगळी भावना दाटून लागली होती. काही वेळात बाहेर गाड्यांचे मोठमोठे आवाज ऐकू आले. मी दरवाजाकडे पाहिलं तर आमच्या छोट्याशा गल्लीमध्ये 2 मोठ्या 4 व्हीलर येऊन थांबल्या होत्या.
त्यांच्याबरोबर एक पोलिसांची गाडीही होती. तोपर्यंत पाऊस थोडासा कमी झाला होता, पण एवढ्या मोठ्या गाड्या आमच्या झोपडी पट्टीत पहिल्यांदाच आल्या होत्या. त्यामुळे आजूबाजूचे लोक झोपेतून उठून घराबाहेर आले. सर्वजण आश्चर्यानं आमच्या घराकडे पाहू लागले. काही जण कुजबुजत होते, काहींना काय घडलं आहे हे समजत नव्हतं. त्या गाडीतून एक मोठ्या व्यक्तिमत्वाचा माणूस खाली उतरला. त्यांच्यासोबत काही सुरक्षा रक्षक आणि पोलीस होते. त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि काळजी स्पष्ट दिसत होती. संजना त्यांना पाहताच अचानक धावत गेली आणि थेट त्यांच्या गळ्यात पडून रडू लागली. बाबा, एवढंच ती बोलू शकली. तिचे बाबा तिला घट्ट मिठी मारून शांत करत होते. त्यांच्या डोळ्यातही पाणी आलं होतं. काही क्षणांनी संजनानं माझ्याकडे बोट दाखवत सांगितलं, बाबा, हे विवेक आहेत. यांनीच मला वाचवलं. हे नसते तर आज मी जिवंत नसते. ती पुन्हा रडू लागली. मग तिचे बाबा माझ्याजवळ आले. त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला. त्यांच्या डोळ्यात कृतज्ञता होती. त्यांनी माझा हात हातात घेतला आणि म्हणाले, बाळा, तू माझ्यावर खूप मोठे उपकार केले आहेत. माझी मुलगी माझ्यासाठी सगळं काही आहे आणि तू तिचा जीव वाचवलास. मी तुझे आभार कसे मानू? मी शांतपणे म्हणालो, साहेब, मी काही उपकार केले नाहीत. त्यावेळी जो कोणी असता त्यानं तेच केलं असतं. मी फक्त माणुसकी म्हणून मदत केली. माझं उत्तर ऐकून ते काही क्षण माझ्याकडे पाहत राहिले. कदाचित त्यांना अपेक्षा होती की मी काहीतरी मागेन, पण माझ्या शब्दांमुळे त्यांच्या चेहऱ्यावर आदर दिसू लागला. ते पुन्हा म्हणाले, तुला जे हवं असेल ते सांग. नोकरी, पैसे, मदत, काहीही. पण मी फक्त हलकसं हसलो आणि म्हणालो, मला काही नको साहेब. तुमची मुलगी सुरक्षित आहे, हेच खूप आहे. त्यानंतर पोलीस त्या अपघाताच्या ठिकाणी निघून गेले. काही सुरक्षा रक्षकही त्यांच्या मागे गेले. संजना तिच्या बाबांसोबत गाडीत बसण्यासाठी आधी काही क्षण माझ्याकडे पाहत उभी राहिली. तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच होतं. जणू ती मला काही सांगू इच्छित होती, पण शब्द मिळत नव्हते. मग तिनं हलकसं स्मित केलं आणि ती निघून गेली. काही वेळातच बाहेर जमलेली गर्दीही कमी झाली. लोक अजूनही माझ्याबद्दल बोलत होते, पण हळूहळू सगळे आपापल्या घरी गेले. पुन्हा सगळं शांत झालं. मी, आई आणि माझी बहीण घरात आलो. त्या रात्री मी अंथरुणावर पडून खूप वेळ विचार करत होतो. आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या मोठ्या घरातल्या मुलीशी माझा असा संबंध आला होता आणि का कोण जाणे, तिचा चेहरा सतत माझ्या डोळ्यासमोर येत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर आजूबाजूचे लोक चौकशीसाठी येऊ लागले. काही जण माझं कौतुक करत होते. काही जण म्हणत होते, विवेकने मोठं काम केलं. आईच्या चेहऱ्यावरही अभिमान दिसत होता. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रातही बातमी छापून आली होती. एका झोपडपट्टीत राहणाऱ्या तरुणानं मोठ्या उद्योगपतीच्या मुलीचा जीव वाचवला. हे वाचून लोक अजूनच माझं कौतुक करू लागले. पण त्या सगळ्यांपेक्षा माझ्या मनात सतत एकच विचार फिरत होता, संजना. तिचे घाबरलेले डोळे, तिचं शांत हसू आणि माझ्या आईची साडी नेसून बसलेली तिची ती साधी सुंदर प्रतिमा. असेच 1-2 दिवस गेले आणि अचानक माझा फोन वाजला. मी फोन उचलला. समोरून एक ओळखीचा पण गोड आवाज आला. हॅलो, विवेक बोलताय का? मी म्हणालो, हो. आणि पुढच्या क्षणी ती म्हणाली, मी संजना बोलते. तिचा आवाज ऐकताच माझं हृदय जोरात धडधडू लागलं. कारण मी कधीच विचार केला नव्हता की ती मला स्वतःहून फोन करेल. ती पुढे म्हणाली, त्या दिवशी तुम्ही माझा जीव वाचवला आणि मला तुम्हाला भेटायचं होतं. तुम्ही मला भेटू शकता का? काही क्षण मला काय बोलावं हे समजलं नाही. मग मी स्वतःला सावरत म्हणालो, हो, का नाही. ती हलकसं हसली आणि म्हणाली, तुम्ही कुठे येऊ नका. उद्या मी स्वतः तुम्हाला घ्यायला येते. त्या ब्रिज जवळ या. मी काही क्षण शांत राहिलो आणि मग फक्त एवढंच म्हणालो, बरं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठलो. रात्रभर मला नीट झोपच लागली नव्हती, कारण माझ्या डोक्यात सतत एकच विचार चालू होता. आज संजना मला भेटणार आहे. आयुष्यात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या घरातल्या मुलीनं मला स्वतःहून भेटायला बोलावलं होतं. मी साधेच पण स्वच्छ कपडे घातले, केस व्यवस्थित केले आणि वेळेच्या आधीच त्या नदीच्या ब्रिजवर जाऊन उभा राहिलो. सकाळचे 9 वाजले होते. वातावरण शांत होतं. रात्रीचा पाऊस थांबला होता, पण हवेमध्ये अजूनही गारवा होता. नदीचं पाणी शांतपणे वाहत होतं आणि मी सतत रस्त्याकडे पाहत तिची वाट बघत होतो. 9:05 अचानक एक मोठी काळी 4 व्हीलर माझ्यासमोर येऊन थांबली. त्या चमकदार गाडीवर सकाळच्या सूर्यकिरणांची चमक पडली होती. हळूहळू गाडीचा काच खाली झाली आणि मला संजनाचा सुंदर चेहरा दिसला. काही क्षण मी तिच्याकडे पाहतच राहिलो. लांब काळेभोर केस हलक्या वाऱ्यात उडत होते.
कपाळावर छोटीशी सुंदर बिंदी, गोरा चेहरा, डोळ्यात आत्मविश्वास आणि अंगावर खूप सुंदर पण साधेपणा उठून दिसणारा महागडा ड्रेस. ती खरंच इतकी सुंदर दिसत होती की तिच्याकडे पाहतच राहावं असं वाटत होतं. तिनं हलकंसं हसत माझ्याकडे पाहिलं आणि हातानं मला गाडीत बसण्याचा इशारा केला. माझ्या मनात थोडी भीती आणि थोडा आनंद दोन्ही होतं, कारण आयुष्यात पहिल्यांदाच मी एखाद्या मुलीसोबत अशा मोठ्या कारमध्ये बसणार होतो. मी हळूहळू दरवाजा उघडून आत बसलो. कारच्या थंडगार एसी, हलका परफ्यूमचा सुगंध आणि स्वच्छ आलिशान वातावरण होतं. मी थोडासा अवघडलो होतो. संजना माझ्याकडे पाहून हलकंसं हसली आणि म्हणाली, सीट बेल्ट लावा. मी पटकन सीट बेल्ट लावला आणि मग तिनं कार सुरू केली. गाडी हळूहळू शहराच्या मोठ्या रस्त्यांवरून पुढे जाऊ लागली. मी खिडकीतून बाहेर पाहत होतो आणि मनात सतत एकच विचार होता, एका झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलाचं आयुष्य इतकं अचानक बदलू शकतं का? काही वेळातच आम्ही एका मोठ्या आलिशान हॉटेलसमोर येऊन थांबलो. ते हॉटेल इतकं मोठं आणि सुंदर होतं की मी काही क्षण ते पाहतच राहिलो. काचेच्या मोठमोठ्या भिंती, बाहेर उभे असलेले सुरक्षा रक्षक, आतमध्ये येणाऱ्या महागड्या गाड्या, हे सगळं माझ्यासाठी पूर्णपणे नवीन होतं. मी स्वतःला शक्य तितकं व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करत होतो, पण माझ्या साध्या कपड्यांमुळे आणि साध्या राहणीमानामुळे लोक माझ्याकडे वेगळ्या नजरेनं पाहत असल्याचं मला जाणवत होतं. संजना मात्र पूर्ण आत्मविश्वासानं माझ्यासोबत चालत होती, जणू तिला त्या गोष्टीचा काहीच फरक पडत नव्हता. आम्ही दोघं आत गेलो आणि एका सुंदर टेबलाजवळ समोरासमोर बसलो. मी खूपच अवघडलो होतो, पण संजना मात्र खूप प्रोफेशनल आणि मनमोकळ्यापणानं वागत होती. ती हलकंसं हसून म्हणाली, असं लाजू नका, इथे कोणी तुम्हाला काही म्हणणार नाही, तुम्ही जसे आहात तसेच राहा. तिचं ते वाक्य ऐकून मला थोडासा आत्मविश्वास आला. मग ती म्हणाली, काय घेणार? मी हलकंसं हसत म्हणालो, काहीही चालेल. तिनं लगेच 2 हॉट कॉफी ऑर्डर केल्या. वेटर निघून गेल्यावर काही क्षण शांतता होती आणि मग ती माझ्याकडे पाहत म्हणाली, विवेक, खरं सांगू, मला तुमचे आभार मानायचे होते. त्या दिवशी मी खूप घाबरले होते, पावसात भिजले होते आणि मला काही समजत नव्हतं. पण तुम्ही वेळेवर आला नसता तर आज फार वाईट घडलं असतं. तुमच्यामुळेच मी आज इथे बसली आहे. तिच्या आवाजात प्रामाणिकपणा होता. तिच्या डोळ्यात कृतज्ञता स्पष्ट दिसत होती. मला तिच्या बोलण्यावर काय उत्तर द्यावं हेच समजत नव्हतं. मी शिकलेला होतो, पण अशा मोठ्या लोकांमध्ये बसून बोलायची सवय नव्हती. मी हलकंसं म्हणालो, त्यात काय एवढं, मी फक्त मदत केली. ती लगेच म्हणाली, नाही विवेक, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि हो, मला मॅडम म्हणू नका, माझं नाव संजना आहे. संजना म्हणूनच हाक मारा. तिचं ते बोलणं ऐकून मी नकळत हसलो. ती खूप चांगली आणि साधी स्वभावाची वाटत होती. श्रीमंती असूनही तिच्या बोलण्यात अजिबात गर्व नव्हता. मग ती मला विचारू लागली, तुम्ही काय करता? किती शिक्षण झालं आहे? घरी कोण कोण असतं? तिच्यासमोर माझी गरिबी सांगताना मला थोडं विचित्र वाटत होतं, पण मी काहीही लपवलं नाही. मी तिला सगळं खरं खरं सांगितलं. बाबांच्या निधनापासून घरची परिस्थिती, आईची धुनी भांडीची कामं, माझं ग्रॅज्युएशन, कंपनीतली नोकरी आणि अचानक कंपनी बंद पडल्यामुळे गेलेली नोकरी. हे सगळं ऐकताना संजना शांत झाली. तिच्या चेहऱ्यावर दुःख दिसत होतं. ती काही क्षण विचारात पडली आणि मग अचानक हसत म्हणाली, काळजी करू नका विवेक, तुम्ही माझ्या कंपनीत काम कराल का? तिचं ते वाक्य ऐकताच मला धक्काच बसला, कारण मी स्वप्नातही विचार केला नव्हता की ती मला नोकरीची ऑफर देईल. माझ्या चेहऱ्यावर नकळत आनंद उमटला. मी थोडासा संकोचून म्हणालो, मला तुमच्या कंपनीत काम जमेल का? ती आत्मविश्वासानं म्हणाली, तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला जे काम चांगलं जमेल तेच मी देईन. त्या क्षणी माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं हलकं झाल्यासारखं वाटलं, कारण कित्येक दिवसांनी मला आशेचा किरण दिसत होता. तेवढ्यात वेटर 2 गरमागरम कॉफी घेऊन आला. त्यानं आमच्यासमोर कप ठेवले आणि आम्ही दोघं कॉफी पीत गप्पा मारू लागलो. मी कधी खाली पाहत होतो तर कधी नकळत तिच्याकडे. संजना खरंच खूप सुंदर दिसत होती. तिचे चमकणारे डोळे, गुलाबी गाल, हलकंसं हसू आणि बोलताना चेहऱ्यावर येणारा आत्मविश्वास, मला सतत तिच्याकडे पाहत राहावंसं वाटत होतं. पण मी स्वतःला सावरत होतो. काही वेळात आमची कॉफी संपली. संजना घड्याळाकडे पाहत हलक्या आवाजात म्हणाली, आता आम्हाला निघायला हवं, बराच वेळ झाला. आम्ही दोघं त्या मोठ्या आलिशान हॉटेलमधून बाहेर पडलो. बाहेर हलकासा वारा वाहत होता. सकाळचं ऊन आता थोडं वाढायला लागलं होतं. हॉटेलच्या बाहेर उभ्या असलेल्या महागड्या गाड्या
ये जा करणारे मोठमोठे लोक आणि त्यांच्यामध्ये मी एका झोपडपट्टीत राहणारा साधा मुलगा. हे सगळं अजूनही मला स्वप्नासारखं वाटत होतं. संजना माझ्याकडे पाहत हलकसं हसली आणि म्हणाली, चला मी तुम्हाला घरी सोडते. मी लगेच म्हणालो, नको, मी रिक्षाने जाईन. कारण तिच्यासोबत पुन्हा त्या महागड्या गाडीत बसताना मला अजूनही संकोच वाटत होता. पण ती माझं काही ऐकायला तयार नव्हती. ती हलकसं हसत म्हणाली, इतका फॉर्मल होऊ नका विवेक. आणि पुन्हा मला त्या फोर व्हीलरमध्ये बसवलं. कार हळूहळू शहराच्या रस्त्यांवरून पुढे जाऊ लागली. मी खिडकीतून बाहेर पाहत होतो, पण मनात सतत तिचेच विचार चालू होते. काही वेळात आम्ही माझ्या घराजवळ पोहोचलो. गाडी थांबताच आजूबाजूचे लोक पुन्हा आमच्याकडे पाहू लागले, कारण अशा मोठ्या गाड्या आमच्या भागात क्वचितच यायच्या. संजनानं तिच्या पर्समधून एक सुंदर व्हिजिटिंग कार्ड काढलं आणि माझ्या हातात ठेवलं. त्या कार्डवर तिच्या कंपनीचं नाव, तिचं नाव आणि ऑफिसचा पत्ता लिहिलेला होता. ती शांतपणे आवाजात म्हणाली, उद्यापासून तुम्ही कामावर या. मी कार्ड हातात घेतलं आणि त्या क्षणी नकळत तिच्या बोटांचा स्पर्श माझ्या बोटांना झाला. काही क्षण आम्ही दोघं एकमेकांकडे पाहत राहिलो. तिच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित होतं आणि माझ्या मनात एक वेगळीच धडधड सुरू झाली होती. ती हलकसं हसली आणि मग कारची काच वर झाली आणि काही क्षणातच तिची गाडी निघून गेली. मी मात्र तिथेच उभा राहून ती गाडी दूर जाताना पाहत राहिलो. आयुष्यात इतक्या अचानक गोष्टी घडतील असं मी कधीच विचार केला नव्हता. काही दिवसांपूर्वी मी नोकरी मिळेल की नाही या विचारानं नदीच्या पुलावर बसून रडत होतो आणि आज एका मोठ्या कंपनीत मला स्वतःहून नोकरी मिळाली होती. मला वाटत होतं जणू देवानं अचानक माझं आयुष्य बदलून टाकलं होतं. मी आनंदानं घरी गेलो आणि आईला सगळी गोष्ट सांगितली. आई आणि माझी बहीण दोघीही खूप खुश झाल्या. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती म्हणाली, देव चांगल्या माणसांना कधीच एकटं सोडत नाही. त्या रात्री खूप दिवसांनी आमच्या घरात पुन्हा आनंदाचं वातावरण होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी नीट तयार होऊन त्या व्हिजिटिंग कार्डवर दिलेल्या पत्त्यावर पोहोचलो. समोर एक प्रचंड मोठी काचेची बिल्डिंग उभी होती. त्या ऑफिसकडे पाहूनच मला थोडी भीती वाटली, कारण इतक्या मोठ्या कंपनीत काम करण्याचा अनुभव मला नव्हता. मी हळूहळू आत गेलो. रिसेप्शनवर चौकशी केली आणि सांगितलं की मला आजपासून जॉईन व्हायला सांगितलं आहे. तिथल्या मॅनेजमेंट टीमनं माझी व्यवस्थित माहिती घेतली आणि मग त्यांनी सांगितलं की संजना मॅडमनी आधीच तुमच्याबद्दल सांगून ठेवलं आहे. काही वेळातच त्यांनी मला जॉईनिंग लेटर दिलं. माझ्यासाठी तो क्षण खूप मोठा होता, कारण कित्येक दिवसांच्या संघर्षानंतर मला पुन्हा काम मिळालं होतं. माझं शिक्षण चांगलं असल्यामुळे त्यांनी मला ऑफिसमध्ये चांगल्या पोस्टवर काम दिलं. पहिल्या दिवशी मी थोडासा घाबरलो होतो. नवीन लोक, नवीन वातावरण, मोठमोठे संगणक, प्रोफेशनल बोलणं हे सगळं माझ्यासाठी नवीन होतं. पण मी मन लावून काम शिकायला सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे पहिले 2 दिवस संजना ऑफिसमध्ये दिसलीच नाही. कुठल्या तरी कामासाठी ती बाहेर गेली होती. पण 2 दिवसांनी ती ऑफिसमध्ये आली आणि आल्याबरोबर तिनं मला तिच्या केबिनमध्ये बोलावलं. मी थोडासा घाबरतच आत गेलो, पण ती नेहमीप्रमाणे शांत आणि हसतमुख होती. तिनं मला कामाचं स्वरूप व्यवस्थित समजावून सांगितलं. ऑफिसमध्ये बाकी कर्मचारी मात्र हे सगळं पाहत होते, कारण संजना मॅडम सहसा कोणाशी इतक्या जवळीकतेनं बोलत नव्हत्या. पण माझ्याशी त्या खूप मनापासून आणि आपुलकीनं बोलत होत्या. त्यामुळे ऑफिसमधल्या लोकांनाही थोडंसं आश्चर्य वाटत होतं. हळूहळू मी त्या ऑफिसमध्ये काम शिकत गेलो. मला कामाची आवड निर्माण झाली. माझ्या मेहनतीमुळे आणि शिकण्याच्या इच्छेमुळे वरिष्ठही खुश होते. मध्ये मध्ये माझी आणि संजनाची भेट होत होती. कधी एखाद्या कामानिमित्त तिच्या केबिनमध्ये जावं लागायचं, कधी एखाद्या प्रोजेक्ट समजावून सांगावा लागायचा आणि त्या प्रत्येक वेळी मला एक गोष्ट जाणवायची. ती माझ्याकडे खूप लक्ष देऊन पाहायची. मी काही सांगत असलो की शांतपणे ऐकत बसायची. कधीकधी तर फक्त माझ्याकडे पाहत राहायची. मी जरी झोपडपट्टीत वाढलेलो असलो तरी आता ऑफिसमध्ये काम करताना माझ्या बोलण्यात, वागण्यात आणि आत्मविश्वासात बदल होऊ लागला होता आणि ते संजनालाही जाणवत होतं. ती कधी कधी हसत म्हणायची, विवेक तू खूप हुशार आहेस आणि आता तुझ्या बोलण्यातही खूप सुधारणा झाली आहे. क्लायंटसुद्धा तुझ्यामुळे खुश आहेत. तुझी मेहनत आता दिसायला लागली आहे. तिचं कौतुक ऐकून मला आणखी काम करण्याची प्रेरणा मिळायची. बघता बघता मला त्या ऑफिसमध्ये येऊन जवळजवळ 2-2.5 महिने झाले आणि या काळात
माझं आयुष्य पूर्ण बदलून गेलं होतं. आता मला चांगला पगार मिळू लागला होता. सर्वात आधी मी आईचं काम बंद केलं. आईला पुन्हा दुसऱ्यांच्या घरी धुणी-भांडी करावी लागत होती. ती आता शांतपणे घरी राहू लागली होती. माझी छोटी बहीणही आनंदानं शाळेत जाऊ लागली. तिच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून मला समाधान वाटायचं. पण या सगळ्यांमध्ये अजून एक गोष्ट हळूहळू वाढत होती आणि ती म्हणजे माझ्या मनात संजनाबद्दल निर्माण होणारी भावना. का कोण जाणे, पण मला सतत असं वाटायचं की संजना मुद्दाम माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. ती वारंवार माझ्याकडे पाहायची. कधीकधी मी तिच्या केबिनमध्ये गेलो की माझ्यासाठी चहा मागवायची. बराच वेळ गप्पा मारायची आणि बोलताना तिच्या नजरेत एक वेगळीच आपुलकी जाणवायची. पण मी मात्र तिच्या नजरेला नजर देण्याचं टाळायचो, कारण मला माझी जागा माहिती होती. मी एका झोपडपट्टीत वाढलेला साधा मुलगा आणि ती एका मोठ्या कंपनीची मालकीण. हे नातं जुळणं शक्यच नाही असं मला वाटायचं. म्हणून मी स्वतःला सतत समजावत होतो आणि माझं पूर्ण लक्ष फक्त कामावर केंद्रित करत होतो. सर्व काही आता व्यवस्थित चालू लागलं होतं. मला कंपनीत चांगला पगार मिळत होता. घरची परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. आईच्या चेहऱ्यावर आता सतत समाधान दिसत होतं. बहिणीचं शिक्षणही व्यवस्थित सुरू होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक दिवसांनी आमच्या घरात पुन्हा आनंद परत आला होता. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की माझ्या आयुष्यात इतका मोठा बदल होईल. काही महिन्यांपूर्वी नोकरीसाठी दरदर भटकणारा मी आणि आज एका मोठ्या कंपनीत आत्मविश्वासानं काम करणारा विवेक, हे सगळं फक्त संजनामुळे शक्य झालं होतं. जर त्या दिवशी ती मला भेटली नसती, जर मी तिचा जीव वाचवला नसता आणि जर तिनं मला संधी दिली नसती, तर कदाचित मी अजूनही बेरोजगार बसून भविष्याची चिंता करत असतो. हळूहळू दिवस पुढे जात होते. आता मला त्या कंपनीत कामाला येऊन जवळजवळ 8-9 महिने झाले होते. या काही महिन्यात माझं संपूर्ण व्यक्तिमत्व बदललं होतं. माझं राहणीमान सुधारलं होतं. माझ्या बोलण्यात आत्मविश्वास आला होता. लोकांसमोर कसं बोलायचं, कसं वागायचं, मोठ्या क्लायंटशी कसं डील करायचं, हे सगळं मी शिकत होतो. आणि या सगळ्यांमागे कुठेतरी संजनाचं मार्गदर्शन होतं. ती सतत मला प्रोत्साहन द्यायची, माझ्या प्रत्येक छोट्या यशाचं कौतुक करायची. त्यामुळे मला हे काम करण्याची आणखी प्रेरणा मिळायची. त्या दिवशी मी एका महत्त्वाच्या प्रोजेक्ट्सवर काम करत होतो. ते काम दुसऱ्या दिवशी पूर्ण करून द्यायचं होतं. त्यामुळे मी ऑफिसमध्ये उशिरापर्यंत थांबलो होतो. एकामागून एक सर्व कर्मचारी घरी गेले होते. संपूर्ण ऑफिस शांत झालं होतं. फक्त एसीचा हलकासा आवाज आणि माझ्या कम्प्युटरच्या कीबोर्डवर चालणाऱ्या बोटांचा आवाज ऐकू येत होता. रात्री बराच वेळ झाला होता, पण मी पूर्ण लक्ष देऊन काम करत होतो. आणि तेवढ्यात अचानक मला जाणवलं की कोणीतरी माझ्या मागे उभा आहे. मी दचकून मागे वळून पाहिलं आणि समोर संजना उभी होती. ती शांतपणे माझ्याकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित होतं. मी लगेच खुर्चीवरून उठून उभा राहिलो. ती माझ्याकडे पाहत हलकी हसली आणि म्हणाली, "विवेक, किती काम करतोस रे तू?" तिच्या आवाजात काळजी होती, आपुलकी होती आणि हळूहळू माझ्या जवळ आली. म्हणाली, "मी मागच्या 8-9 महिन्यांपासून तुला पाहते आहे. तू फार मेहनती आहेस, फार जिद्दी आहेस आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तू खूप प्रामाणिक आहेस." ती माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलत होती, पण मी मात्र तिच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हतो, कारण तिच्या डोळ्यात मला काहीतरी वेगळंच दिसत होतं. ते फक्त कौतुक नव्हतं, त्या नजरेत प्रेम होतं, आपुलकी होती आणि कदाचित आयुष्यभराची साथ मागणारी भावना होती. ती अजून थोडी जवळ आली. माझं हृदय जोराजोरात धडधडू लागलं. त्या मोठ्या ऑफिसमध्ये त्या क्षणी फक्त आम्ही दोघंच होतो. वातावरण पूर्ण शांत झालं होतं. अचानक तिनं माझा हात तिच्या हातात घेतला. तिच्या हाताचा तो हलकासा स्पर्श होताच माझ्या अंगातून एक वेगळीच शिरशिरी गेली. मला काहीच सुचत नव्हतं. मी तिच्या डोळ्यात पाहिलं. तिचे डोळे किंचित भरून आले होते आणि त्या डोळ्यात मला स्पष्ट प्रेम दिसत होतं. मी थोडासा घाबरत म्हणालो, "संजना, हे काय करत आहात तुम्ही?" ती काही क्षण शांत राहिली. मग हलक्या पण भाऊक आवाजात म्हणाली, "विवेक, खरं सांगू का? ज्या दिवशी तू माझे प्राण वाचवलेस ना, त्या दिवसापासून तू माझ्या मनात घर केलं आहेस. मला सतत तुझ्याशी बोलावंसं वाटतं. तू माझ्यासोबत असावं असं वाटतं. मी तुझं कामही पाहत आहे. तू किती प्रामाणिकपणे आणि मन लावून काम करतोस हे मला माहिती आहे." ती बोलत होती आणि मी शांतपणे ऐकत होतो. ती पुढे म्हणाली, "तुझ्या जागी दुसरा कोणी असता तर कदाचित माझ्या श्रीमंतीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला असता. मला प्रेमाच्या नावाखाली फसवलं असतं
किंवा माझा जीव वाचवला म्हणून पैशांची अपेक्षा ठेवली असती, पण तू तसं केलं नाहीस. तुझ्या घरची परिस्थिती एवढी कठीण असतानाही तू कधी कोणासमोर हात पसरले नाहीत. उलट स्वतःच्या मेहनतीवर उभा राहण्याचा प्रयत्न केलास. आणि खरं सांगू, मला तुझा खूप अभिमान वाटतो. तिच्या आवाजात भावुकपणा वाढत चालला होता. ती पुढे म्हणाली, मी तुझ्या या प्रामाणिकपणाच्या प्रेमात पडले आहे विवेक. मला तू आवडतोस, खूप आवडतोस. मला वाटतं तू माझ्या आयुष्यात कायमचं यावंस आणि आपण दोघांनी मिळून आनंदानं संसार करावा. ही मोठी कंपनी एकत्र सांभाळावी, आयुष्यभर एकमेकांच्या सोबत राहावं. तिचे प्रत्येक शब्द माझ्या हृदयावर कोरले जात होते. माझ्या छातीत धडधड वाढत चालली होती, कारण जिच्याबद्दल मी मनात भावना ठेवत होतो तीच मुलगी आज स्वतःहून माझ्यासमोर तिच्या प्रेमाची कबुली देत होती. पण तरीही माझ्या मनात भीती होती, वास्तवाची भीती. मी हळूहळू माझा हात तिच्या हातातून बाजूला घेतला आणि शांत आवाजात म्हणालो, संजना, तुम्ही जे बोलत आहात ना ते ऐकायला खूप सुंदर वाटतं, पण खरी परिस्थिती तशी नाही आहे. तुम्ही एका मोठ्या कंपनीच्या मालकीण आहात, श्रीमंत घरातले आहात, आणि मी फक्त तुमच्या कंपनीत काम करणारा एक साधा कर्मचारी आहे. तुम्ही व्यवस्थित विचार करा. तुमचे बाबा काय म्हणतील, समाज काय म्हणेल, आणि हे सगळं खरंच शक्य आहे का? माझं बोलणं ऐकून ती पुन्हा माझ्याजवळ आली. तिनं पुन्हा अलगद माझा हात हातात घेतला आणि अगदी मनापासून म्हणाली, विवेक, प्रेमामध्ये गरीब श्रीमंत असं काही नसतं. मन जुळले की बाकी सगळ्या गोष्टी छोट्या वाटतात. मला तुझ्यात माझं पुढचं आयुष्य दिसतं. तू माझी काळजी घेतोस, माझा आदर करतोस, आणि मला आयुष्यात यापेक्षा जास्त काही नको आहे. मला तुला गरिबीतून श्रीमंतीत आणायचं आहे, असं नाही तर तुझ्यासोबत खांद्याला खांदा लावून आयुष्य जगायचं आहे. तू कायम माझ्यासोबत असावास असं वाटतं. ती भावूक होऊन बोलत होती आणि मी शांतपणे तिच्याकडे पाहत होतो, कारण खरं सांगायचं तर मलाही ती मनापासून आवडत होती. आणि मग त्या दिवसापासून आमच्या दोघांच्या आयुष्यात एक नवीनच प्रवास सुरू झाला. आमचं प्रेम हळूहळू फुलू लागलं. आधी फक्त कामाच्या निमित्तानं होणाऱ्या भेटी आता खास बनू लागल्या. आम्ही एकमेकांशी तासनतास बोलू लागलो. कधी ऑफिस संपल्यावर एकत्र चहा प्यायला जायचो, कधी शहराच्या शांत रस्त्यावरून फिरत गप्पा मारायचो, तर कधी एखाद्या सिनेमा पाहायला जायचो. संजनासोबत घालवलेला प्रत्येक क्षण मला खूप खास वाटायचा. तिचं हसणं, बोलणं, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं, हे सगळं माझ्या मनाला खूप जवळचं वाटू लागलं होतं. आणि तिच्याही वागण्यात माझ्याबद्दलचं प्रेम स्पष्ट दिसत होतं. पण अशा गोष्टी किती दिवस लपून राहणार होत्या? हळूहळू संपूर्ण ऑफिसमध्ये आमच्या नात्याबद्दल चर्चा सुरू झाली. कर्मचारी कुजबुजू लागले. काहींना आश्चर्य वाटत होतं, काहींना आनंद वाटत होता, तर काहींना हे नातं अजिबात पटत नव्हतं. पण आम्ही दोघं मात्र त्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून एकमेकांसोबत आनंदात होतो. आणि मग एक दिवस ही गोष्ट संजनांच्या बाबांपर्यंत पोहोचली. त्या दिवशी संजना एका क्लायंट मीटिंगसाठी बाहेर गेली होती. ऑफिसमध्ये वातावरण थोडंसं शांत होतं. अचानक मला कळलं की संजनाचे बाबा ऑफिसमध्ये आले आहेत. ते सहसा ऑफिसमध्ये फार कमी यायचे, त्यामुळे सर्व कर्मचारी थोडे तणावात होते. काही वेळानं रिसेप्शनवरून मला त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं गेलं. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मी हळूहळू त्यांच्या केबिनकडे गेलो. दरवाजा बंद होता. मी आत गेलो तर ते मोठ्या खुर्चीवर बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड राग दिसत होता. त्यांनी शांतपणे दरवाजा बंद करायला सांगितलं. मी दरवाजा बंद केला आणि त्यांच्यासमोर उभा राहिलो. काही क्षण ते फक्त माझ्याकडे पाहत राहिले आणि मग अचानक कठोर आवाजात म्हणाले, विवेक, मला तुझ्याबद्दल सगळं समजलं आहे. तू माझ्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आहेस. तुला आमची संपत्ती हवी आहे ना? बोल, किती पैसे हवे आहेत? त्यांच्या त्या शब्दांनी माझ्या मनाला फार मोठी ठेच पोहोचली. माझे डोळे नकळत भरून आले, कारण ज्यांचा मी आदर करत होतो त्यांनी माझ्या प्रेमावरच संशय घेतला होता. मी शांत आवाजात म्हणालो, साहेब, मी संजनाला कधीच फसवलं नाही. खरंच आमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि मला तुमच्या संपत्तीशी काहीच देणं घेणं नाही. पण ते अजूनही रागात होते. त्यांच्या चेहऱ्यावर अविश्वास दिसत होता. त्या क्षणी मला खूप अपमानित वाटलं. मी पुन्हा शांतपणे म्हणालो, साहेब, मी तुम्हाला कधीच दुखवणार नाही. मी उद्यापासून कामावर येणार नाही. एवढं बोलून मी रडतच त्या केबिनमधून बाहेर पडलो. ऑफिसमध्ये येऊन माझ्या कम्प्युटरसमोर बसलो. माझे हात थरथरत होते
डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. काही वेळातच मी माझं राजीनामा पत्र टाईप केलं आणि पुन्हा त्यांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांच्या हातात ते पत्र दिलं. ते काही क्षण माझ्याकडे पाहत राहिले, पण मी काहीच न बोलता तिथून बाहेर पडलो. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. मी त्या पावसात चालत राहिलो. मन पूर्णपणे तुटलं होतं. जिच्यावर मी मनापासून प्रेम करत होतो तिच्यापासून दूर जाण्याचा निर्णय मी घेतला होता. बराच वेळ चालल्यानंतर मला एक बस दिसली. मी बसमध्ये बसलो आणि शांतपणे घरी परतलो. त्या दिवशी मी पूर्णपणे शांत झालो. आई माझ्याकडे पाहत होती. तिला जाणवत होतं की काहीतरी खूप मोठं घडलं आहे, पण मी काहीच बोलत नव्हतो. माझं खाण्यातही लक्ष लागत नव्हतं. सतत माझ्या फोनवर संजनाची कॉल येत होते. मी एकदाही फोन उचलला नाही, कारण मला वाटत होतं की मी जितका तिच्यापासून दूर राहीन तितकंच माझ्यासाठी चांगलं असेल. 2 दिवसांनी अचानक संजना माझ्या घरी आली. ती खूप अस्वस्थ दिसत होती. डोळे लाल झाले होते. मला पाहताच ती म्हणाली, "विवेक, काय झालं आहे? तू ऑफिसमध्ये का येत नाहीस? राजीनामा का दिलास?" पण मी तिला काहीच सांगितलं नाही. मी फक्त शांत आवाजात म्हणालो, "संजना, आपल्या दोघांच्या परिस्थितीत खूप फरक आहे. तू माझ्या नादी लागू नकोस. तुझ्यासाठी एखादा श्रीमंत मुलगा शोध. मी खूप गरीब आहे. मी तुझी बरोबरी करू शकत नाही." माझं बोलणं ऐकताच तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती काही क्षण माझ्याकडे पाहत राहिली, जणू तिला माझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं. मग ती भरलेल्या डोळ्यांनी तिथून निघून गेली. त्यानंतरही ती सतत मला फोन करत होती, पण मी फोन उचलणं बंद केलं. साधारण 8-10 दिवस असेच गेले. त्या दिवसात मी खूप एकटा पडलो होतो. घरात असूनही मन कुठेच लागत नव्हतं. संजनाची आठवण सतत मनात यायची. आई आणि बहिणीलाही माझी अवस्था पाहवत नव्हती. आणि मग एका संध्याकाळी अचानक पुन्हा आमच्या घरासमोर एक मोठी 4 व्हीलर येऊन थांबली. मी बाहेर येऊन पाहिलं तर संजना आणि तिचे बाबा दोघेही आमच्या घराच्या दिशेनं येत होते. मी काही क्षण शांत उभा राहिलो. मनात भीती होती आणि प्रश्नही, पण तरीही मी त्यांना आदरानं घरात घेतलं. आईनं त्यांचं स्वागत केलं. त्यांच्यासाठी चहा बनवला. संजना शांतपणे माझ्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात अजूनही प्रेम आणि काळजी होती. काही वेळानं संजनाच्या बाबांनी बोलायला सुरुवात केली. त्यांचा आवाज आता आधीसारखा कठोर नव्हता. ते शांत आणि भावूक झाले होते. ते म्हणाले, "विवेक, मला माफ कर. तुझ्यासारखा प्रामाणिक, स्वाभिमानी मुलगा मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला आहे. खरंच तू खूप चांगला आहेस. माझ्या मुलीचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि ती तुझ्याशिवाय राहू शकत नाही. मीच चुकलो. मी पैशांच्या अहंकारात तुझ्यावर चुकीचे आरोप केले. तुझ्या प्रेमाला चुकीचं समजलो." हे बोलताना त्यांच्या डोळ्यात पश्चाताप दिसत होता. त्यांनी माझी मनापासून माफी मागितली. मी लगेच उठून त्यांच्याजवळ गेलो. त्यांचा हात हातात घेतला आणि शांत आवाजात म्हणालो, "साहेब, माफी मागू नका. तुम्ही तुमच्या जागी बरोबर होतात. प्रत्येक बाप आपल्या मुलीबद्दल काळजी करत असतो." माझं बोलणं ऐकून त्यांनी पुन्हा माझा हात घट्ट पकडला आणि भावूक आवाजात म्हणाले, "विवेक, आता मला माझ्या मुलीचं भविष्य तुझ्यासोबत सुरक्षित वाटतं आणि म्हणून मी तुझं आणि संजनाचं लग्न लावून देणार आहे." संजनाच्या बाबांच्या तोंडातून हे शब्द ऐकताच काही क्षण माझ्या आईला विश्वासच बसला नाही. तिचे डोळे भरून आले आणि पुढच्या क्षणी तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या त्या आईनं कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की तिच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलासाठी इतकं मोठं स्थळ येईल. कुठे आम्ही एका छोट्याशा घरात राहणारे आणि कुठे शहरातील एवढं मोठं घराणं, एवढी मोठी कंपनी. हे सगळं जणू एखाद्या स्वप्नासारखं वाटत होतं. घरात त्या क्षणी सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते दुःखाचे नव्हते, ते आनंदाचे होते, समाधानाचे होते. संजना शांतपणे माझ्याकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं आणि डोळ्यात प्रेम. मी सुद्धा तिच्याकडे पाहत होतो. आयुष्यात इतक्या मोठ्या संघर्षानंतर अखेर आम्हा दोघांचं प्रेम जिंकत होतं. काही दिवसांनी मी पुन्हा ऑफिसमध्ये जाऊ लागलो. ऑफिसमध्ये सर्वांनाच आमच्या नात्याबद्दल समजलं होतं आणि आता कुणालाही त्याबद्दल आक्षेप नव्हता. उलट अनेक जण आमच्यासाठी आनंदी होते. पुन्हा माझं आणि संजनाचं आयुष्य आनंदानं पुढे जाऊ लागलं. आम्ही दोघं आता आधीपेक्षा अजून जास्त जवळ आलो होतो. काम करताना, एकत्र मीटिंग घेताना, ऑफिसमध्ये गप्पा मारताना आम्हाला जाणवत होतं की संघर्षानंतर मिळालेलं प्रेम किती खास असतं. काही दिवसांनी आमच्या दोघांचं लग्न ठरलं आणि मग सुरू झाली लग्नाची तयारी.
संजनाच्या घरी आनंदाचं वातावरण होतं. माझ्या छोट्याशा घरातही आनंद ओसंडून वाहत होता. माझी बहीण तर इतकी खुश झाली होती की ती रोज लग्नाबद्दल नवीन नवीन गोष्टी बोलत बसायची. आईच्या चेहऱ्यावर सतत समाधान दिसत होतं. ती देवाचे आभार मानत होती. आणि अखेर तो दिवस आला, आमच्या लग्नाचा दिवस. लग्न खूप मोठ्या थाटामाटात पार पडलं. मोठमोठे उद्योगपती, बिझनेसमॅन, राजकारणी आणि शहरातील प्रतिष्ठित लोक लग्नाला आले होते. संजना नववधूच्या रूपात खूप सुंदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरचं ते आनंदाचं हसू पाहून माझं मन भरून येत होतं. आणि मी एका साध्या घरात वाढलेला मुलगा त्या दिवशी आयुष्यात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या सोहळ्याचा केंद्रबिंदू बनलो होतो. लग्नातील प्रत्येक क्षण आमच्यासाठी खास होता. मंगलाष्टक सुरू झाली. सगळ्यांच्या उपस्थितीत आम्ही एकमेकांच्या गळ्यात हार घातले. आणि त्या क्षणी मला वाटलं, आयुष्यात कितीही संघर्ष आले तरी जर माणूस प्रामाणिक राहिला, मेहनत करत राहिला आणि मनानं चांगला राहिला तर देव एक ना एक दिवस त्याला योग्य फळ नक्की देतो. लग्नानंतर मी आणि संजना आता एकत्र कंपनी सांभाळतो. आम्ही दोघे खूप आनंदानं आयुष्य जगत आहोत. संजना आजही माझ्यावर तितकंच प्रेम करते आणि मी सुद्धा तिच्यावर मनापासून प्रेम करतो. तिने माझ्यासारख्या गरीब घरात वाढलेल्या मुलाला फक्त स्वीकारलं नाही तर माझ्या स्वाभिमानाचाही आदर केला. आणि खरं प्रेम हे पैशाने नाही तर मनानं केलं जातं, हे तिनं मला शिकवलं. आज माझी आई आनंदात आहे. माझी बहीण तिचं शिक्षण पूर्ण करत आहे आणि मी आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःला पूर्णपणे समाधानी आणि आनंदी समजतो. मित्रांनो, आयुष्यात माणूस गरीब असो किंवा श्रीमंत, खरं महत्त्व त्याच्या मनाचं आणि प्रामाणिकपणाचं असतं. विवेककडे पैसा नव्हता, मोठं घर नव्हतं, पण त्याच्याकडे चांगलं मन होतं, मेहनत होती आणि स्वाभिमान होता. आणि ह्याच गोष्टींनी त्याला आयुष्यात खरं प्रेम आणि सन्मान मिळवून दिला. म्हणूनच कधीही स्वतःला कमी समजू नका. परिस्थिती कितीही वाईट असली तरी मेहनत, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा कधीही वाया जात नाही. कारण वेळ बदलायला उशीर लागू शकतो, पण देव प्रत्येक चांगल्या माणसासाठी काहीतरी चांगलं नक्की ठेवत असतो. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की लिहा. कारण तुमची एक कमेंट आम्हाला आणखी चांगल्या कथा लिहिण्याची प्रेरणा देते. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भावनिक, प्रेरणादायी आणि मनाला भिडणाऱ्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.